नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी विषय मराठी पाठ 14वा कवितेची ओळख। आज आपल्याला कवितेची ओळख या पाठाचा अभ्यास, स्वाध्याय, उपक्रम, व्याकरण, गृहपाठ, उपप्रश्न याच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचा आहे। परंतु स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात या पाठाची प्रस्तावना पाहूया। तर लेखिका शारदा दराडे, जन्म 1979, विविध वृत्तपत्रे व मासिकातून लेखन, गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन, सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकाकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे। लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा केंद्र, मेहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। सुधीरला शाळेत काव्यप्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात। सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात। लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे। आता यामध्ये तुमचा अनुभव सांगा यावर आधारित काही प्रश्न विचारले आहे प्रस्तावनेमध्ये। तर त्या प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात लिहूया। पहिला प्रश्न आहे, प्रकल्प म्हणजे काय? उत्तर, विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय। दुसरा प्रश्न आहे, यापूर्वी शाळेत दिलेल्या प्रकल्पापैकी तुम्हाला कोणता प्रकल्प सर्वात जास्त करायला आवडला का ते लिहा। शाळेत दरवर्षी किंवा एका वर्षात 2-3 वेळा प्रकल्प आपल्याला करायला सांगतात। तर मला सर्व प्रकल्प करायला आवडतात, कारण प्रकल्पामुळे स्वअध्ययनाची सवय लागते, स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळते, स्वतःमध्ये उपजतच असणाऱ्या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमताचा विकास होतो, तर्कसंगत विचार करून अनुमान मांडण्याची सवय लागते, कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास होतो, आत्मविश्वास प्राप्त होतो। या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे, उदाहरण भाषाविषय यामध्ये उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता वाढते। या सर्व गोष्टीमुळे मला प्रकल्प करायला खूप आवडतो। तिसरा प्रश्न आहे, प्रकल्प पूर्ण करताना तुम्ही अनुभवलेला अविस्मरणीय अनुभव थोडक्यात सांगा। आता वेगवेगळ्या विषयाचे प्रकल्प करताना वेगवेगळे अनुभव येत असतात। संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा, संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा, तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याच्या मदत कार्याचाही उल्लेख करा, घेतलेल्या संदर्भ साहित्याची नोंद करा। असं आपल्याला प्रकल्प करताना करावे लागते। तर काही वेळेस आपल्याला कोणी मदत करते, कोणी मदत करत नाही, किंवा कधी काही साहित्य कमी पडते, तर हे आपले वेगवेगळे अनुभव असतात। अशा वेळी आपण काय करतो ते आपल्याला लिहायचं आहे। तर तुम्हाला एखादा असा कोणता चांगला किंवा वाईट अनुभव आला असेल तो या प्रश्नाच्या उत्तरामध्ये थोडक्यात लिहायचा आहे। आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, खालील चौकटी पूर्ण करा। त्यामध्ये अ आहे, आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ। उत्तर, कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं होय। आ आहे, सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत। कुटुंबाने काय मदत केली? तर उत्तर, सर्वजण कवितेत संभाषण करू लागले। घरामध्ये जे सर्वजण आहे व्यक्ती ते साधं बोलण्याऐवजी कवितेच्या स्वरूपात बोलत होती, ही त्याला झालेली खूप मोठी मदत आहे। तिसरा प्रश्न आहे, बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण। उत्तर, सुधीरला कविता करण्याची आवड निर्माण व्हावी। आणि ई आहे, कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण।
उत्तर सुधीरची काव्यप्रतिभा वाढली. अशा प्रकारे प्रश्न पहिला आपण पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा, पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा. उत्तर, पाठात सुधीरला काव्यप्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सर्वजण यमक जुळवून कवितेतून संवाद साधू लागतात. प्रत्येकजण आपापल्या परीने कविता करीत असतो. जसे कवितेची सुरुवात करून आजी म्हणते, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. लगेच याला प्रत्युत्तर म्हणून आजोबा म्हणतात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वाद, नको भाजी करू तू कांद्याची पात. तू बनव भाजी छान छान चवळी, ए सुधीर आण रे इकडे दातांची कवळी. बाबा हे ऑफिसला जाण्याच्या घाईत असल्याने ते देखील अगं आई पटकन खायला दे ना ग काही, मला ऑफिसला जाण्याची घाई नाहीतर बॉस करून देणार नाही सई. अशा पद्धतीने सुंदर कविता करतात. सुधीरची आई देखील सर्वांच्या कविता ऐकून काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात, तोंडावर धरून रुमाल, अशा पद्धतीने यमक जुळवते. एकंदरीत सर्वजण छान यमक जुळवतात, ज्यामुळे कवितेतून बोलण्याची गंमत तर लक्षात येतेच, परंतु याशिवाय सुधीरला देखील कवितेत संभाषण करून कशा पद्धतीने काव्यप्रतिभा वाढवता येऊ शकते याविषयीचे ज्ञान होते. यावरून या पाठामध्ये कवितेत बोलण्याची गंमत किती सुंदर आहे, किती छान वाटते किंवा त्याचा मुलावर कशा प्रकारे चांगला परिणाम होऊ शकतो हे आपण बघितलं आहे. आता आहे प्रश्न तिसरा, या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा. उत्तर, आता उत्तरामध्ये आपल्याला या पाठाच्या आधारे कथा तयार करायची आहे. त्यासाठी हा पाठ तुम्ही काळजीपूर्वक 2 ते 3 वेळा वाचा. मी या ठिकाणी कथा तयार करते, परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीने कथा तयार केली तरी चालेल. तर सुधीर हा एक शाळकरी मुलगा असतो. एके दिवशी शाळा सुटल्यावर सुधीर घरी येतो, परंतु तो दिवस तो कोणाशीच जास्त बोलत नाही. त्याची ही स्थिती पाहून त्याचे आजोबा त्याला विचारतात की सुधीर, आज तू इतका शांत का आहेस? यावर सुधीर आजोबांना सांगतो की आजोबा, आज शाळेत काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न या विषयावर प्रकल्प दिला आहे, पण या प्रकल्पात काय करावे याबद्दल मला काहीच माहीत नाही व म्हणून मला फार ताण आलेला आहे. आपल्याला सुद्धा शाळेमध्ये प्रकल्प करायला सांगितला की पहिले 1-2 दिवस खूप ताण येतो, त्याचप्रमाणे सुधीरला सुद्धा ताण आलेला आहे. यानंतर आजोबा सुधीरला प्रकल्पाबद्दल माहिती देतात. आजोबा सांगतात की कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं होय. यानंतर कुटुंबातील सर्वजण सुधीरला बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी हे एकमेकांसोबत कवितेतून संवाद साधू लागतात. कुटुंबातील सर्वांचा सहभाग आणि प्रयत्नामुळे सुधीरला कविता कशी केली जाते हे लक्षात येते आणि त्याची काव्यप्रतिभा देखील वाढते. अशा पद्धतीने सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करून त्याची मदत करतात. आपल्या घरातील व्यक्ती, आपले आईवडीलसुद्धा आपल्याला जेव्हा शाळेमध्ये प्रकल्प करायला सांगतात तेव्हा अशाच प्रकारची मदत करत असतात. आपल्याला काही साहित्य आणून देतात किंवा आपल्याला थोडीफार लिहिण्यासाठी ते मदत करत असतात. प्रश्न चौथा, आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा. उत्तर, आता मयूर, धनंजय, मोहित यांचा आपण संवाद लिहूया. तर मयूर म्हणतो, मित्रांनो मी आणतो एक शीट, आपण चित्र काढूया नीट. धनंजय म्हणतो, माझ्याकडे आहे सुंदर रंग मित्र, ज्याच्याने आपण रेखाटू सुंदर चित्र. मोहित म्हणतो, पण चित्र कसले काढायचे? चला त्यासाठी प्रत्येकाने एक आयडिया सुचवायची. मयूर, काढूया सुंदर निसर्ग, ज्यात असेल नदी, आकाश आणि फुलांचा मार्ग. त्यावर धनंजय म्हणतो, नाही आपण दाखवू सध्याची स्थिती, प्रदूषणाने ग्रस्त आपली धरती. मोहित म्हणतो, धनंजय, प्रदूषणाने होणाऱ्या नुकसानांची तुला जाण आहे, चित्राद्वारे परिवर्तन घडवण्याची आयडिया तुझी छान आहे. चला तर मग मिळून प्रदूषणाने होणारी परिस्थिती रेखाटू, आपण सर्व मिळून सुरेख चित्र काढू. अशा प्रकारे यांनी आम्ही चित्र काढतो या विषयावर कवितेच्या माध्यमातून अतिशय सुंदर संवाद साधला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वर्गातील 2-3 मित्र किंवा मैत्रिणी एकत्र येऊन अशा प्रकारचा संवाद तुम्हाला साधता येतो का किंवा साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न 5वा,
पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सकारण सांगा। तर यासाठी सुद्धा आपल्याला या पाठाचे 2-3 वेळा काळजीपूर्वक वाचन करायचे आहे। तर प्रत्येकाला वेगवेगळा संवाद आवडतो, त्यामुळे तुम्ही वेगवेगळा संवाद लिहू शकता। या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण म्हणून लिहून देते। उत्तर, शांताबाईची बाग अन सुरवेची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही म्हणी हा काव्यसंवाद मला खूप आवडला, कारण या काव्यामध्ये सुधीरच्या मनस्थितीचे वर्णन केले आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर प्रश्न 6वा, खालील आकृती पूर्ण करा। त्यामध्ये आहे पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे लिहा। आता जो आपण संवाद वाचला आहे त्यामध्येच साहित्यिकांची नावे आली आहेत, परंतु आपण लिहूया। तर ते साहित्यिक आहेत शांताबाई शेळके, गदी माडगुळकर, बालकवी नारायण सुर्वे। ही खूप मोठमोठ्या कवींची किंवा साहित्यिकांची नावे आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल? उत्तर, मला कवितेची आवड निर्माण करण्यासाठी मी जास्तीत जास्त पुस्तके वाचेल। मोठमोठे लेखक आणि कवींनी लिहिलेल्या कविता वाचल्याने माझ्या शब्दसमूहात वृद्धी होईल, ज्यामुळे मला देखील स्वतःच्या कविता बनवण्यास सोपे जाईल। आज अनेक ऑनलाईन सोशल मीडिया माध्यमे उपलब्ध असल्याने मी गुगल, यूट्यूब इत्यादीद्वारे मोठमोठ्या कवींच्या कविता आणि कवी संमेलनाचे व्हिडिओ पाहील। माझ्या लिहिलेल्या कविता मी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांचे अभिप्राय प्राप्त करण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करेल। याशिवाय दैनिक वर्तमानपत्रे आणि मासिकांद्वारे देखील मी माझ्या कविता प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेल। त्यानंतरचा प्रश्न आहे, तुम्ही काव्य वाचनाचा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हाला कसा वाटला याबाबत मित्रांशी चर्चा करा। उत्तर, मी काव्य वाचनाचा कार्यक्रम माझ्या वडिलांसोबत ऐकला होता। त्या ठिकाणी अनेक स्पर्धक सहभागी झाले होते। त्यांनी अतिशय छान अशा कविता सादर केल्या, त्या ऐकून खूप आनंद झाला। तसेच अशा कविता आपणही तयार केल्या तर अशी भावना मनात निर्माण होऊन प्रेरणा मिळाली। अशी प्रत्येक विद्यार्थ्याने चर्चा करायची आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला काय वाटलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर आहे खेळूया शब्दांशी। यामध्ये व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तरे आपण लिहूया। तर पहिला प्रश्न आहे, खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा। या ठिकाणी काही वाक्प्रचार दिले आहे आणि चौकटीमध्ये अर्थ दिले आहेत। तर वाक्प्रचार आहेत, खो देणे, पाश सोडणे, हेका धरणे, भावनांचे मोहळ चेतवणे। आणि चौकटीमध्ये लिहून दिला आहे, नकार देणे, बंधनातून मुक्त होणे, हट्ट करणे, भावना जागृत करणे। तर आता आपण वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ त्याच्यासमोर उत्तरामध्ये लिहूया। खो देणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो नकार देणे। दुसरा आहे पाश सोडणे, या वाक्प्रचाराचा अर्थ होतो बंधनातून मुक्त होणे। ई आहे हेका धरणे, त्याचा अर्थ होतो हट्ट करणे। आणि ई आहे भावनांचे मोहळ चेतवणे, याचा अर्थ होतो भावना जागृत करणे। अशा प्रकारे आपण याचा अर्थ लिहून हा प्रश्न पूर्ण केला आहे। त्यानंतर खेळ खेळूया यामध्ये दिला आहे, खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत, दिलेल्या वाक्याशी संबंधित म्हण ओळखा व लिहा। तर कंसामध्ये दिलेल्या म्हणी आहेत, अति तिथे माती, आगीतून उठून फुपाट्यात पडणे, पळसाला पाणी तिनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली। तर खाली काही वाक्य लिहून दिली आहे, तर त्या वाक्याला योग्य किंवा साजेशी म्हण कोणती वाटते ती त्या चौकटीत लिहायची आहे। पहिलं वाक्य आहे, फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो। त्यासमोर म्हण लिहायचे आहे, गर्वाचे घर खाली। आहे, एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे। त्यासमोर म्हण लिहायची आहे, कामापुरता मामा। ई आहे, सर्वत्र परिस्थिती समान असणे, याचा अर्थ होतो किंवा त्यासमोर कोणती म्हण येईल तर ती म्हण होते, पळसाला पाणी तीनच। ई आहे, थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे, त्यासमोर म्हण लिहायची आहे, थेंबे थेंबे तळे साचे। उ आहे, एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे, त्यासमोर म्हण लिहायची आहे, आगीतून उठून फुपाट्यात पडणे। उ आहे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो, याचा अर्थ होतो अति तिथे माती। आणि शेवटी आहे,
न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही. त्यासमोर मन लिहायचे आहे. नावडतीचे मीठ अळणी. त्यानंतर आ आहे. खालील काही वाक्य दिली आहे, त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्ये वाचा, त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही त्याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. तर पहिलं वाक्य आहे. आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे. आता या ठिकाणी आपण जे शब्द दिले आहेत त्या वाक्यामध्ये सर हा शब्द ठळक दाखवला आहे, आपण त्याखाली अधोरेखित केलेला आहे. तर त्या दोन्ही सर या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, तो आपल्याला लिहायचा आहे. पहिल्या वाक्यामध्ये सर आला आहे ते म्हणजे शिक्षक, आणि दुसरं सर येणे म्हणजे तुलना नसणे. त्यांची तुलना दुसऱ्या शिक्षकाला येते का, तर नाही. दुसरं वाक्य आहे. सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो, त्यात कपात केलेली मला चालत नाही. तर कपात हा शब्द ठळक आहे, तर त्याचा अर्थ पहिला कपात आहे तो चहाच्या पेल्यात, आणि दुसरा आहे कपात करणे म्हणजे कमी करणे. तिसरं वाक्य आहे. एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते म्हणाले, सर आपण आमच्या शाळेला भेट द्या. मी त्यांना विचारले, काय भेट देऊ? ते शिक्षक म्हणाले, ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा. आता भेट हे अधोरेखित केलेले शब्द आहे, तर त्यांचा अर्थ होतो भेट देणे म्हणजे भेटायला येणे, आणि भेट म्हणजे नजराणा किंवा एखादी वस्तू देणे. अशा प्रकारे याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे. विचार करा आणि सांगा. तुम्ही दरवर्षी अनेक प्रकल्प करत असाल. यावर्षी तुम्ही पूर्ण केलेला प्रकल्प कोणता व तो कसा पूर्ण केला, त्या सर्व कृती क्रमवार लिहून त्यांचा ओघ तक्ता बनवा. दरवर्षी आम्ही मराठी या विषयामध्ये परिसरातील पक्षी व प्राण्यांची नावे लिहिणे, कथांचा संग्रह करणे, कवितेचा संग्रह करणे, वृत्तपत्रातील कात्रणं एकत्रित करणे, जोडशब्द वाचन करणे, रोज एका उताराचे वाचन व लेखन करणे, बडबडगीते तोंडपाठ करणे, कविता गायन करणे, परिसरातील स्थळांची माहिती एकत्रित करणे, अशा प्रकारचे अनेक प्रकल्प करत असतो. यावर्षी आम्ही देशभक्तीपर गीतांचा संग्रह करणे, प्रार्थना संग्रह करणे आणि भावगीतांचा संग्रह करणे हा प्रकल्प केला आहे. आता प्रकल्प कार्य करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच केलेल्या प्रकल्प कार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्त्वाचे आहे. कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्प कार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्प कार्य लेखन कसे करावे याचे मुद्देसूद मार्गदर्शन आम्ही पुढे लिहिले आहे, की जे गीतांचा किंवा गाण्यांचा संग्रह आम्ही कशा पद्धतीने केला आहे. प्रकल्पाचे नाव लिहिले आहे, प्रकल्पाचा प्रकार, प्रकल्पाचे उद्दिष्ट, प्रकल्पाचे साहित्य, प्रकल्पाची कार्यपद्धती, प्रकल्पाचे निवेदन, प्रकल्पाचे सादरीकरण केले आहे. आकृत्या व चित्रांकनासाठी आता देशभक्तीपर असलं तर देशावरचे चित्र, काही प्रार्थना असल्या तर ती प्रार्थना कोणत्या देवासंबंधित आहे त्या देवाचं चित्र, भावगीतांचा संग्रह तर आपल्या भावना उत्कट होणाऱ्या, भावना प्रदर्शन करणारी चित्र आम्ही त्या ठिकाणी चिटकवू. प्रकल्पपूर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद, त्यामध्ये आपल्याला कोणी मदत केली, आपण कोणत्या ठिकाणी भेटी दिल्या, त्याचे मूल्यमापन केले, त्या गीतांचा गाण्याचा संग्रह केला. नंतर प्रदर्शन, जेव्हा वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये प्रदर्शन असते तर या सर्वांचे प्रदर्शन भरवले जाते. त्या ठिकाणी तक्ते, आपल्या कविता, गाणे, प्रार्थना चिपकवले जातात किंवा वही आहे त्या वह्यांचे चांगल्या प्रकारे मांडणी केली जाते. तुम्ही यावर्षी कोणता प्रकल्प केला आणि कशा पद्धतीने केला ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे आपण समजून घेऊया. यामध्ये आहे वाक्य म्हणजे काय हे आपण अभ्यासले आहे. वाक्यांचे विविध प्रकार आहेत, त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण समजून घेणार आहोत. पहिले आहे विधानार्थी वाक्य. तर ही वाक्य वाचा. ती वाक्य आहेत. माझे घर दवाखान्याजवळ आहे. दुसरं वाक्य आ. तो रोज व्यायाम करत नाही. या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य. ही वाक्य वाचा. अ आहे. तुला लाडू आवडतो का? तुम्ही सकाळी कधी उठता? या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. आता उद्गारार्थी वाक्य. ही वाक्य वाचा. अ. अरे रे फार वाईट झाले. आ. शाबास, चांगले काम केलेस.
या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. 4 आहे आज्ञार्थी वाक्य. ही वाक्य वाचा. त्यामध्ये आहे मुलांनो रांगेत चला. आहे उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. या प्रकारच्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश असतो. वर दिलेल्या 4ही प्रकारातील वाक्यांचे नमुने तयार करा. आता याविषयी आपल्याला वाक्य लिहायचे आहेत. तर पहिले आहे विधानार्थी वाक्य. त्यावर आधारित वाक्य आपण कसे तयार करू बघा. साई अभ्यास करतो. पूजा दररोज शाळेत जाते. प्रश्नार्थी वाक्य. तुझे नाव काय आहे? तुला कोणता प्राणी आवडतो? उद्गारार्थी वाक्य. बापरे केवढा मोठा साप. दुसरं वाक्य. शाबास अशीच प्रगती कर. आणि आज्ञार्थी वाक्य. रांगेमध्ये उभे राहा. मुलांनो शांत बसा. अशा प्रकारे नमुना वाक्य आपल्याला तयार करता येतात. त्यानंतर कविता करूया. कविता करण्यासाठी काय आवश्यक आहे ते थोडक्यात यामध्ये सांगितलं आहे. तर पाठामधील सुधीरचा प्रकल्प तुम्ही पूर्ण झालेला पाहिला. सगळ्यांच्या मदतीने त्याने कविता सादर करण्याचा किंवा तयार करण्याचा प्रयत्न केला. शेवट समान असणारे शब्द त्याने शोधले. फक्त शेवट समान असणारे शब्द वापरणे म्हणजे कविता करणे नव्हे. त्यासाठी ज्या विषयावर कविता करायची तो विषय समजून घेऊन त्या विषयाशी संबंधित गोष्टींचा विचार करता यायला हवा. त्यासाठी खाली दिलेले संकल्पनाचित्र अभ्यासा. तर आपल्याला छंद या विषयावर कविता करायची असेल तर त्या छंदाशी संबंधित काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. आकृती क्रमांक 1चे निरीक्षण करा. छंद कोणत्या प्रकारचे असतात? तर बागकाम, वस्तुसंग्रह, वाचन, चित्रकला, अभिनय, यामध्ये गायन, खेळ, वाद्यवादन. अभिनय करणे माझा छंद, जोपासतात सारे आपतवृंद. यामध्ये असे वेगवेगळे छान शब्द वापरून आपल्याला कविता करायची असतात. दुसरं आहे अभिनय. त्यामध्ये पुरस्कार, वारसा, सादरीकरण, कायिक अभिनय, इतरांचे निरीक्षण, स्पर्धा, मार्गदर्शन आणि वाचिक अभिनय. यामध्ये यशस्वी होण्यास करतो निरीक्षण, नेहमीच घेतो पारंगताचे मार्गदर्शन. पारंगत म्हणजे मोठ्या व्यक्तींचे, यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन. त्यानंतर आकृती क्रमांक 2 मधील पुरस्कार हा शब्द घेतला तर त्या अनुषंगाने इतर शब्दांचा शोध घ्या. आकृती क्रमांक 3चे निरीक्षण करा. पुरस्कार यामध्ये कौतुक, फोटो, बातमी, सत्कार, टाळ्या, भाषण, व्यासपीठ. यामध्ये आस आहे सदैव पुरस्काराची, टाळ्या कौतुक आणि सत्काराची. वरील शब्दांना गुंफून आपल्याला छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्य तयार करता येतात. त्याचप्रमाणे शेवटी समान शब्द आल्यामुळे गेयता असलेली वाक्येही तयार होतात. वरील शब्दांचा वापर करून तुम्हाला अशा काव्यात्मक ओळी तयार करता येतात का ते पहा. प्रयत्न करा व छानशी कविता तयार करा. आता आपल्याला काही एकदम कविता तयार करता येणार नाहीत, तर आपण सुरुवातीला छोट्या छोट्या चारोळ्या, चुटकुले तयार करून बघायची. ती घरात किंवा आपल्या मित्रमैत्रिणीला दाखवायची, त्यांना म्हणून दाखवायची. हळूहळू आपल्याला कविता तयार करता येतील. या ठिकाणी आता कवी मंगेश पाडगावकर यांची अतिशय सुंदर आता काही नाही ही कविता वाचन करूया. सुकलेल्या चिखलाची एक वाट दिसते ना, तिथून एक झरा जायचा आता काही नाही. वेलीवर निळं निळं एक फूल दिसतं ना, तिथे एक पक्षी गायचा आता काही नाही. प्राजक्ताच्या झाडाखाली फुलं पडली दिसतात ना, तिथे वारा निरोप घ्यायचा आता काही नाही. अंधाराच्या पहाडावर एक चांदणी दिसते ना, तिथे ढग हाक द्यायचा आता काही नाही. नदीच्या काठावर पडकं देऊळ दिसते ना, कुणीतरी कुणासाठी तेथे यायचा आता काही नाही. अशा प्रकारे जे मोठमोठे कवी आहेत अतिशय सुंदर कमी शब्दात आणि छान कविता तयार करतात. त्याप्रमाणे आपण सुद्धा खूप मोठे कवी होऊ शकता किंवा आपणही छोट्या छोट्या कविता तयार करून आनंद घेऊ शकतो. कविता म्हणण्यामध्ये खूप मोठा आनंद सामावलेला असतो, तो आपल्याला घ्यायचा आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजच्या गृहपाठातील प्रश्न आहे, तुम्ही छोट्या छोट्या चारोळ्या, चुटकुले किंवा तुम्हाला कविता लिहिता येत असेल तर छोटी कविता लिहून कमेंट बॉक्समध्ये पाठवा. अशा प्रकारे आपण
वर्ग 7वी विषय मराठी पाठ 14वा कवितेची ओळख या पाठाचा काळजीपूर्वक अभ्यास केला आहे। त्यामध्ये स्वाध्याय, उपक्रम, उपप्रश्न, व्याकरण, गृहपाठ सर्व अभ्यासला आहे। तर अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।